माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांइतकीच किंबहुना कधी कधी त्याहून मोठी असते। भारताचे संविधान निर्माते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की सक्षम विरोधी पक्षाशिवाय खरी लोकशाही अस्तित्वातच राहू शकत नाही। परंतु आज आपल्या महाराष्ट्रात काय सुरू आहे? सध्याचं महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पाहिलं तर एक गंभीर प्रश्न पडतो, आपल्या राज्यात खरोखरच लोकशाही जिवंत आहे का, की आपण एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतोय? विधानसभेपासून ते थेट विधान परिषदेपर्यंत विरोधी पक्ष नेता हे अत्यंत महत्त्वाचं आणि घटनात्मक पद रिक्त ठेवण्यात आलं आहे। विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही आणि जर त्यांनी जनतेचे प्रश्न मांडलेच तर सत्ताधाऱ्यांकडून एकच ठरलेलं उत्तर येतं, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका। परंतु सर्वात मोठा धक्का काल परवा बसला, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट सभागृहात धमकी वजा इशारा दिला आणि म्हटलं की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही। आज आपण याच गंभीर विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मुख्यमंत्र्यांच्या विधानाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न निर्माण केला आहे। प्रश्न असा आहे की राज्याचं सरकार म्हणजे महाराष्ट्र आहे का, की मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र आहे? जेव्हा जेव्हा विरोधक सरकारने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर बोट ठेवतात, जेव्हा जेव्हा कंत्राटदारांच्या भ्रष्टाचारावर आक्षेप घेतला जातो किंवा राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा तेव्हा सत्ताधारी म्हणतात की विरोधक महाराष्ट्राची बदनामी करत आहेत। म्हणजेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी निकृष्ट दर्जाची कामं करायची, लोकांच्या जीवाशी खेळायचं, राज्यात गुन्हेगारी वाढू द्यायची, याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही। परंतु या अन्याय विरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात जेव्हा विरोधक आवाज उठवतात, बोलतात, तेव्हा मात्र महाराष्ट्राची बदनामी होते। हा कोणता न्याय? जेव्हा प्रधानमंत्र्यांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कामामुळे अवघ्या काही महिन्यातच कोसळतो, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? जेव्हा लोणावळा घाटात 32 तास अडकलेल्या लोकांकडून शेकडो कोटींचा टोल वसूल केला जातो, नंतर परत केला जाईल असं बोलूनही तो परत केला जात नाही, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही। बीड सारख्या एका जिल्ह्यात जेव्हा दिवसाढवळ्या हत्या होतात, बीडचा बिहार झालाय असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही। जेव्हा मुंबई ठाण्यात उघड्या मॅनहोल्समुळे लोकांचे जीव जातात, न्यायालयाला महापालिकेतील अधिकाऱ्यांना निर्लज्ज म्हणावं लागतं, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? 2 महिन्यांपूर्वी तुम्हीच लोकार्पण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात, बोगद्यात दरड कोसळते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? मात्र त्यावर कोणी प्रश्न विचारले, त्यावर कोणी बोललं, मगच महाराष्ट्राचा अपमान होतो। असं कसं चालेल फडणवीस साहेब? हा पॅटर्न अगदी स्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील भाजप सरकारचीच री ओढली आहे। केंद्र सरकारच्या कामांवर, त्यांच्या धोरणांवर किंवा अपयशावर कोणी बोट ठेवलं की विरोधकांना थेट देशद्रोही किंवा तुकडे तुकडे गँग ठरवलं जातं। अगदी त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही काम सुरू आहे। येथे सरकारच्या चुकांवर बोलणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातोय। सरकार म्हणजेच संपूर्ण राज्य हा भ्रम लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं हेच तर विरोधी पक्षाचं मूळ काम आहे ना। सत्ताधारी जर जनविरोधी कामं करत असतील तर विधिमंडळात त्याला कडाडून विरोध करणं आणि बाहेर जनतेच्या दरबारात जाऊन सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणं हे संविधानाने विरोधकांना दिलेले अधिकार आहेत। हेच जर बंद झाले तर लोकशाहीचा गळा आवळला जाईल। परंतु आज जे भाजपचे नेते विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला देत आहेत, त्यांनी याआधी काय केलं होतं? जेव्हा भाजप महाराष्ट्रात विरोधी वाकावर होता, तेव्हा त्यांनी तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं। प्रत्येक मुद्द्यावरून आंदोलन केली जात होती, सरकारला धारेवर धरलं जात होतं। तेव्हा ते राजकारण नव्हतं का? तो तर त्यांचा लोकशाहीतील हक्क होता, अधिकार होता।
मग आजच्या विरोधकांनी तोच हक्क तोच अधिकार बजावला की सत्ताधाऱ्यांच्या पोटात का दुखतंय? केंद्राचा इतिहास तर आणखीनच रंजक आहे. जेव्हा भाजप केंद्रीय राजकारणात विरोधी बाकावर बसला होता तेव्हा त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राम मंदिराचा मुद्दा किती मोठ्या प्रमाणावर पेटवला होता हे संपूर्ण देशाने पाहिलंय. रामाच्या नावाने मत मागून भावना भडकावून जेव्हा त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली, तेच नेते आजच्या विरोधकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका असा उपदेश देत आहेत. हा दुटप्पीपणा नाही तर मग काय? परंतु ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू ही तितकीच खरी आणि चिंताजनक आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरू असताना दुसरीकडे राज्यातील विरोधक कमालीचे नेभळट आणि हतबल झालेले दिसतात. फडणवीसांच्या धमक्यांना घाबरून साधा विरोध करण्याचंही धाडस आजचे विरोधक दाखवू शकत नाहीयेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज विरोधकांकडे महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी, जनतेचा आवाज बनण्यासाठी अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पेपरफुटीचे घोटाळे, कंत्राटी पद्धतीतील भ्रष्टाचार मुद्द्यांची खाणच आहे. अगदी ताजं आणि मोठं उदाहरण द्यायचं झालं तर राम मंदिरातील देणगी चोरीचा आणि जमीन व्यवहारातील घोटाळ्याचा इतका मोठा मुद्दा समोर आला आहे. ज्या श्रीरामाच्या नावावर देशात राजकारण झालं त्याच मंदिरावर एवढा मोठा आक्षेप असताना महाराष्ट्रातले विरोधक मात्र अगदी चिडचूप बसले आहेत. मान्य आहे की आज विधिमंडळात सभागृहात तुमची संख्या कमी आहे, सत्ताधाऱ्यांनी तिथे तुमची कोंडी केली आहे, परंतु सभागृहाबाहेर महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलंय? जनतेच्या दरबारात जाण्यापासून तुम्हाला कोणता कायदा अडवतोय? हेच मुळात आता सामान्य जनतेला समजायला तयार नाही. एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं, परंतु तेही फक्त मुंबईत. उर्वरित महाराष्ट्रात अजून तरी त्यांनी आंदोलन केल्याचं समोर आलं नाही. एकीकडे सत्ताधारी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा अरेरावीचा दम आणि दुसरीकडे विरोधकांची पूर्णपणे खचलेली मानसिकता, आत्मविश्वासाचा अभाव, या दोन्हीच्या कात्रीत आज महाराष्ट्राची जनता अडकली आहे. आणि या राजकीय सर्कशीत सर्वात मोठं नुकसान कोणाचं होतंय तर ते तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेचं. जनतेच्या प्रश्नांवर बोलायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही आणि सत्ताधाऱ्यांना जा विचारायला विरोधकांकडे ताकद नाही. अशा परिस्थितीत जनतेने जायचं कुठे? ज्या जनतेने या नेत्यांना निवडून दिलं त्या जनतेच्या प्रश्नांकडे आज ना सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे ना विरोधकांचं. लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा लोक प्रश्न विचारतात आणि विरोधी पक्ष त्या प्रश्नांना अधिक धार देतो. जर विरोधक शांत बसले आणि सत्ताधारी निरंकुश झाले तर ती लोकशाही नसून हुकुमशाहीची नांदी असते. महाराष्ट्राची जनता तशी हुशार आहे. ती सगळं उघड्या डोळ्यांनी बघते. योग्य वेळ आल्यावर जनता आपला कौल नक्कीच देईल. परंतु तोपर्यंत विरोधकांनी आपली नेबळटपणाची कात टाकून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि सत्ताधाऱ्यांनीही हे समजून घेण्याची गरज आहे की सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे आणि मुख्यमंत्री म्हणजेही महाराष्ट्र नव्हे.